बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे, किती 36. व 36 जिल्ह्यांची जी विभागणी आहे ती 6 प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात आलेली आहे. मग 6 प्रशासकीय विभाग कोणते बघा? कोकण, अमरावती, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर. या 6 प्रशासकीय विभागांमध्ये आपल्या 36 जिल्ह्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. मग आता बघा हे 36च्या 36 जिल्हे आपल्याला पाठ करायचे किंवा लक्षात ठेवायचे. पाठ करायला आपल्याला अवघड वाटेल की नाही? एवढे जिल्हे कसे पाठ करायचे? मग बघा त्याच्यासाठी मी इथे एक वाक्य लिहिलंय फळ्यावर. बघा, अग कमल फूल पान धू रस भजी चहा बनव. आता बघा या वाक्यामध्ये या 36 जिल्ह्यांची नावं लपलेली आहेत. मग अ शब्दामध्ये किती जिल्हे आहेत? 3. मग सांगा बरं 3 जिल्ह्यांची नावं. शाबाश. ग मध्ये क वरून म वरून ल वरून वरून सांगा बरं. ठ वरून ठाणे. प वरून 3 जिल्हे सांगा बरं. य वरून ध वरून धुळे. ओके. र वरून सांगा बरं. आता स वरून 5 जिल्ह्यांची नावं सांगायची. सांगा बरं. शाबाश. आता भ वरून सांगा बरं. भंडारा. ज वरून जालना आणि जळगाव. आता च वरून चंद्रपूर. ह वरून सांगा. आता ब वरून 2 बीड आणि बुलढाणा. न वरून नंदुरबार, नाशिक, नांदेड आणि नागपूर. आता व वरून 2 जिल्हे वर्धा आणि समजलं तुम्हाला सगळ्यांना?